बेकरी सारखी मऊ खुसखुशीत कराची बिस्किट आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत, तेही एकदम सोप्या पद्धतीने। मैदा अजिबात न वापरता फक्त गव्हाचे पीठ आणि साजूक तूप वापरून हे बिस्किट बनवणार आहोत। आणि विशेष म्हणजे हे मी तुम्हाला कढईत आणि एअर फ्रायर मध्ये दोन्ही पद्धतीत बनवून दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, मी सोनल आणि खमंग कट्टा बाय सोनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी साहित्य बघूया। इथे मी घेतलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप पिठी साखर, 1/4 कप साजूक तूप, 1/4 कप कस्टर्ड पावडर मी व्हॅनिला फ्लेवर घेतली आहे, हाफ टीस्पून इलायची पावडर, 1 पिंच मीठ, तुटी फुटी, ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत, दूध आणि बेकिंग पावडर। इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप पिठी साखर आणि 1/4 कप साजूक तूप छान फेटून घेते। हे मी हँड विस्करने फेटून घेते। आपल्याला हे एकदम हलकं आणि फ्लफी होईपर्यंत फेटायचं आहे, कारण जितकं चांगलं तूप फेटलं जाईल तितकेच आपले बिस्किट एकदम मऊ आणि खुसखुशीत होतील। हे तुम्ही बघू शकतात, फेटून या मिश्रणाचा रंग अगदी हलका आणि पांढरट झाला आहे आणि टेक्स्चर एकदम क्रीमी झाला आहे। आता आपण सर्व ड्राय इन्ग्रेडियंट एकत्र करून घेऊ। त्यासाठी मी एका गाळणीत 1 कप गव्हाचे पीठ, 1/4 कप कस्टर्ड पावडर, अर्धा टीस्पून इलायची पावडर आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर सोबतच चिमूटभर मीठ। मिठामुळे टेस्ट अजून वाढते। हे सगळे सुके जिन्नस आपण छान गाळून घेऊ। असे सुके पदार्थ गाळून घेतल्यामुळे पिठात छान हवा सामावली जाते आणि बिस्किट मस्त हलके होतात। आता हे साहित्य हाताने किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने हलक्या हाताने एकत्र करून घेऊ। पीठ खूप जास्त मळायचं नाही, फक्त जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे। यानंतर यात जाईल ड्रायफ्रुट्स आणि रंगीबेरंगी तुटी फ्रुटी घालून छान मिक्स करून घेऊ। बघा, छान मिक्स झालं आहे। आता आपण त्यात थोडं दूध टाकून छान गोळा मळून घेऊ। दूध फक्त बाइंडिंगसाठी टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही, फक्त गोळा बनेल एवढं बस। हे बघा, मी अगदी थोडं दूध टाकून या पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घेतला आहे। आता या पिठाला योग्य आकार देण्यासाठी तयार झालेला गोळा मी एक क्लीन पेपरवर किंवा बटर पेपरवर ठेवते। क्लीन पेपरमध्ये हा रोल ठेवून हाताने व्यवस्थित गोल आणि एकसारखा असा छान शेप तयार करून घेऊ। पेपर दोन्ही बाजूंनी आवळून रोलला एकदम टाईट आणि परफेक्ट शेप देऊया, जेणेकरून बेकरी सारखी गोल आणि सुंदर बिस्किट तयार होतील। हा रोल आपण साधारण अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू, जेणेकरून तो व्यवस्थित कडक होईल आणि आपल्याला बिस्किट छान कापता येतील। फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर क्लीन पेपर काढून मी या रोलला समान जाडीचे गोल काप करून घेते। आता आपण चाकूने मस्त काप करून घेऊ। बघा, किती छान परफेक्ट शेप आला आहे। आता आपण बेक करून घेऊ। आज आपण कढईत आणि एअर फ्रायरमध्ये दोघांमध्ये करून बघणार आहोत। कढईत मीठ टाकून स्टँड ठेवून ती 10 मिनिटं प्रीहीट करून घेऊ। मग एका टिनमध्ये थोडं तेल लावून किंवा बटर पेपर ठेवून त्यावर बिस्किट ठेवू आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं बेक करून घेऊ। त्याचसोबत आपण एअर फ्रायरमध्ये पण बेक करून घेऊ। हे अगदी झटपट होतात। एअर फ्रायर आधी प्रीहीट करून 180 डिग्री सेल्सिअसवर साधारण 10 ते 12 मिनिटं बिस्किट छान क्रिस्पी होईपर्यंत बेक करून घेऊ। हे बघा, आपल्या गव्हाच्या पिठाची बेकरी स्टाईल कराची बिस्किट अगदी तयार आहेत। कढई असो किंवा एअर फ्रायर, प्रत्येक ठिकाणी रंग आणि टेक्स्चर एवढं भन्नाट आलं आहे की बघताच तोंडाला पाणी सुटेल। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील। हे बघा, बाहेरून हलकासा क्रंच, आतून एकदम खुसखुशीत, गरमागरम चहा सोबत ही बिस्किट खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि खमंग कट्टा बाय सोनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा।